नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण रूल्स ऑफ सर्ड्समधले 5 रूल बघितले. आजच्या रूलमध्ये आपण रूल नंबर 6 बघणार आहोत. तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी समजून घेऊयात. आता एक लक्षात घ्या बाळांनो, सर्ड कशा टाईप्समध्ये असतो लक्षात ठेवा. याला रूट म्हणतात आणि बघा याला सर्ड ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. एला आपण बेस म्हणतो किंवा रॅडिकंट म्हणतो किंवा एनला आपण ऑर्डर ऑफ सर्ड म्हणतो. आता रूल नंबर 6 काय म्हणतो बघा, 2 सर्ड दिलेले आहे. या 2 सर्डमध्ये डिफरंट ऑर्डर आहे पण बेस दोघांचा सेम आहे. तर काय करायचं, जी ऑर्डर आहे या ऑर्डरचा फक्त आता आपल्याला प्रोडक्ट करून घ्यायचं आहे. आता एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. त्याचा लक्षात घ्या, सिम्पलची एक ट्रिक सांगतो बघा. आता मला दिलं आहे रूट ऑफ 3 आणि परत रूटमध्ये दिलं आहे, इथं काहीच दिलेलं नाही. लक्षात घ्या, इथे मला दिलं आहे 5. आता तुम्ही म्हणाल सर इथे मला ऑर्डर दिसत नाही, पण तुमचं लक्षात ठेवा इथे ऑर्डर काही जरी दिसत नसेल तर इथं ऑर्डर 2 असते. लक्षात ठेवा. मग आता इथे काय केलं मी, 3 × 2 केला आणि हा बेस तसाच लिहिला. मग किती झाला बाळांनो, सिम्पलचं एक्झाम्पल 3 × 2 = 6 आणि हा तुमचा 5. आता आपण व्हेरिएबलसाठी घेऊ, घाबरू नका. परत एक लक्षात घ्या, समजा मला एक रूट दिलं आहे, याची ऑर्डर दिली तुम्हाला x आणि दुसऱ्या सर्डची ऑर्डर तुम्हाला y दिली आहे आणि इथे तुम्हाला दिलं आहे समजा x². तर तुम्ही कसं लिहिणार, सिम्पलची ट्रिक घेऊन घ्या. लक्षात घ्या, या दोघांचा प्रोडक्ट करायचा म्हणजे x × y xy आणि हा x² तुमचा ॲज इट इज राहणार. ओके. आता थर्ड एक्झाम्पल बघू आपण. लक्षात घ्या, आता समजून घ्या, मला दिला इथे समजा sin θ आणि इथे समजा दुसऱ्या याच्यामध्ये मला दिला आहे cos θ. लक्षात ठेवा. आणि इथे तुम्हाला दिला आहे tan θ. तर अजिबात घाबरू नका. बघा ह्या दोघांचे ऑर्डर्स डिफरंट आहे, आपल्याला फक्त त्या ऑर्डरची प्रोडक्ट करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार, इथे लिहिणार sin θ × वॉट दॅट cos θ. हे लिहिलं मी, त्या दोघांचा प्रोडक्ट लिहिला आणि हा तुमचा जो बेस आहे हा काय लिहिला बघा, नो tan θ. इट इज व्हेरी इझी.